नमस्कार, मी पल्लवी। आज आपण या ठिकाणी बघणार आहोत भोपळ्याची चविष्ट भाजी। बटाट्यापेक्षाही ही भाजी खायला चवदार लागते, हेल्दी आहे, पौष्टिक आहे। पांढरा भोपळा असो किंवा लाल भोपळा असो, त्याची साल काढायची, आवडीनुसार फोडी बनवून घ्यायच्यात आणि ही भाजी उपवासाला सुद्धा चालते बरं का। नक्की ट्राय करा, रेसिपी खूप सोपी आहे, चवीला खूप चविष्ट लागते। एकदा नक्कीच ट्राय करा। चला, फोडी बनवून घेतल्यात, वाटण तयार केलेलं आहे। तर वाटणामध्ये कच्चे शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरे घालून छान वाटण ठेचून घ्या। लसूण घ्या, ठेचून घ्या किंवा चिरून घ्या। आता उपवासाला पाहिजे असेल तर तुम्ही लसूण, जिरे आणि मोहरी स्किप करू शकता। हे नाही टाकलं तरी ही भाजी खूप चवदार होते बरं का। चला आता भाजी बनवायला घेऊयात। एक कढई घ्यायची, कढईमध्ये कमीत कमी तेलामध्ये ही भाजी तयार होते। हिला जास्त तेलाची गरज नाही, त्यामुळे ही भाजी पौष्टिक आहे, हेल्दी आहे। तसंही भोपळा खाल्लेला खूप आरोग्यासाठी चांगला असतो। तर बघा, खूप कमी तेलामध्ये ही भाजी मी बनवलेली आहे। आता तेल गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची। मोहरी फुटली की आपण बनवलेलं वाटण टाकायचं। वाटण फक्त 1 मिनिट जरी तळलं तरीही चालतं। चला मग, जे व्हिडिओवर नवीन आहेत बघायला ते यूट्यूबवर बघत असतील तर सबस्क्राईब करा, फेसबुकला बघत असतील तर फॉलो करायला विसरू नका, कारण माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत नक्कीच दररोज पोहोचतील। वाटण छान आपण फ्राय केलंय, जास्त फ्राय करायचं नाही, अगदी 1 मिनिट छान परतून घ्यायचंय। त्यानंतर आपण या भोपळ्याच्या फोडी टाकायच्या आहेत। आता इथे पाणी न वापरता ही भाजी छान चवदार होते। जर तुम्हाला वाटलंच तर थोडासा पाण्याचा शिपका द्या, भाजी शिजण्यापुरतं, चवीपुरतं मीठ टाका। पाणी नाही टाकलं तरीही भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं, तुम्हाला वाटलीच गरज तर टाका। ही भाजी 5 ते 10 मिनिटं छान मंद आचेवर शिजवून घ्या। शिजली की नाही बटाट्यासारखी चेक करा। जसं आपण बटाटा जास्त प्रमाणात शिजवत नाही त्याचप्रमाणे ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता चेक करूयात, भाजी आपली न चेक करताच मी सांगते शिजलेली आहे, कलर वरूनच ओळखायला येते। तर ही भाजी खायला चविष्ट लागतेच, पौष्टिक आहे। नक्की रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकवर बघत असाल तर माझं पेज नवीन आहे, फॉलो करायला विसरू नका, कारण मी अशाच नवीन नवीन रेसिपीज तुमच्याकरिता देत राहील। बाय बाय।